तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या जॉईंट ब्लॉगमध्ये. तर आज आहे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन, जो आम्ही चांगला साजरा केला आमच्या सोसायटीमध्ये. 80 वर्षापूर्वी आज भारत स्वतंत्र झाला होता आणि आजच 15 ऑगस्ट 2026 रोजी सागर पण स्वतंत्र झाले. मी देखील स्वतंत्र झालोय. कारण आम्ही का म्हणतोय, कारण तुमच्या सगळ्यांना मी विचारलं होतं बऱ्याच व्हिडिओमध्ये की सागरने त्याचं चॅनल ओपन केलं तर तुम्हाला आवडेल का. आणि बरेच सबस्क्रायबर मला कमेंट करून सांगत होते की सागर दादा तू पण तुझं चॅनल ओपन कर, तुला बघायला आम्हाला खूप आवडेल. 4-5 जणांनी सांगितलं होतं. नाही असं तुला वाटतं, हा काही कमेंट बघत नाही गाईज, त्यामुळे ह्याला असं 4-5च कमेंट मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की सागर दादा आम्हाला तुझी लाईफ, तुझ्याबद्दल बघायला आवडेल, तू पण तुझं चॅनल ओपन कर. आणि बरेच जवळजवळ आता बरेच महिने मी सागरला सांगते की तू तुझं चॅनल ओपन कर, पण सागर काय करत नव्हते. तर मी म्हटलं की कशाला, चला देरी कशाला शुभकार्याला, आजच करून टाकूया. आणि आज मी ह्याला फोर्स करून त्याचं चॅनल ओपन करायला सांगितलेलं आहे. त्याच्यावर आम्ही एक व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे, म्हणजे त्याचं नाव आणि त्याचा टॉपिक काय असेल ते वगैरे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये पण सागर सांगतील की तुझ्या चॅनलचं नाव काय आहे, काय टॉपिक असेल तुझ्या चॅनल. फोर्स कधी केला ते मी सांगतो. फोर्स आधी करत होती, आज नाही केला. आज मीच चालू केलं होतं, काय पण नंतर मी थोडं शांत झालो की नाही करत. मग ही बोलली नाही नाही करच, आता बोललास आहेस तर करच. तर सुरुवात अशी झाली होती की 5-6 वर्षापूर्वीच माझं ठरलं होतं यूट्यूब चॅनल काढायचं. आणि हे माझ्या डोक्यात 10-15 वर्षापूर्वीपासून आहे. कारण ज्यावेळी यूट्यूब आलं होतं त्यावेळी माझ्या दादाने चॅनल ओपन केलं होतं. समीर वळंजू नावाचं आजही चॅनल आहे यूट्यूबवर. आणि 15 किंवा 20 वर्षापूर्वी असं काय नव्हतं की यूट्यूब चॅनल वगैरे असं काय नव्हतं. जनरल ते एक अकाउंट होतं, जसं आपलं जीमेल अकाउंट असतं तसं. हा मग बोल. आणि ना त्या चॅनल म्हणून मी माझं वेगळं अकाउंट ओपन केलं. मला बोलाकच देत नाही. माका नाही मी बोलायला देत असं नाही, तू मला बोलायला देत नाही. कारण ह्याने एकदा बोलायला सुरुवात केली ना की एवढा बोलत जातो म्हणजे आता दोघांनी. म्हणून मला सर्व वेगळं अकाउंट उघडून दिलं की तुझं तिकडे जाऊन बोल काय करायचं. तर बघा, ह्याने एक टॉपिक सुरू केला ना की 5-10 मिनिटं थांबतच नाही माणूस. आणि आता बघा, दोघांचं जर चॅनल आहे किंवा दोघं आम्ही एकत्र चॅनल समोर आलो तर कसं, तू थोडं बोल, त्या मताशी मी थोडं बोलली पाहिजे, मी कट केलं पाहिजे तिथे तू बोललं पाहिजे, परत थोडा पॉज. मी अजून 20 वर्ष पाठी आहे, 15 वर्ष पाठी आहे मी अजून. पण ह्याचं कसं आहे माहितीये, मी जर एखादा टॉपिक बोलतोय ना तर तो पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. एकदा माईक हातात आला की सोडायचा नाही. आणि तू थांबवलंस ना, चल मला आता बोलायचंच नाहीये, तू बोलायलाच देत नाही, तूच बोलून टाक, असं कसं चालेल. मेष राशीवाले असेच असतात, बरोबर आहे ना. चलेगा. तर हा काय सांगू होतो मी, नाही तू काहीतरी सांगू होतीस. मी सांगितलं की तू तुझ्या चॅनल बद्दल सांग म्हणून. तू सांगणार आहेस तुझ्या चॅनलचं नाव काय ठेवलंयस, काय तुझ्या. हा, पण आधी जरा ग्राउंड तयारी करतो ना खेळायसाठी. तर 15 वर्षापूर्वी माझ्या भावाने अकाउंट ओपन केलं होतं. त्याच्यावर आम्ही असे भजनाचे व्हिडिओ टाकायचो. त्याच्यानंतर ना आम्ही त्याच्यावर एक आमच्या शेजारी राहत होते, त्यांचा बोका होता, त्याचं नाव होतं गोल्डी, त्याच्यानंतर होता टिनू. त्याचे आम्ही व्हिडिओ टाकले होते आणि ते व्हिडिओ त्यावेळी चाललेले भरपूर, म्हणजे भरपूर लोकांनी बघितलं. ॲक्च्युली त्यावेळी यूट्यूब चालवायचं म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नव्हती. यूट्यूबसाठी प्रचंड डाटा लागायचा आणि त्यावेळी काय 100 MB 300 MB असा डाटा मिळायचा. आणि एकदा यूट्यूब उघडलं की पटकन डाटा संपायचा 5 मिनिटात. मग ज्यांच्याकडे ब्रॉडबँड होते ते लोक त्यावेळी ते बघायचे व्हिडिओ. आणि आम्ही 2 दिवस 3 दिवसाचा डाटा एकत्र करून तो व्हिडिओ अपलोड करायचो स्टेप बाय स्टेप. तर त्यावेळी ते माझ्या डोक्यात होतं की म्हणजे माहिती होतं प्रॅक्टिकल ग्राउंड की यूट्यूब असतं, यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करतात, पण ते चालतात, पण त्यावेळी मॉनिटायझेशन वगैरे काय होतं आम्हाला माहिती नव्हतं. त्याच्यानंतर मग गेलं ते काळाच्या ओघात डोक्यातून बाहेर पडलं. कारण व्हिडिओ करायसाठी चांगला कॅमेरा पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. मग हिचं यूट्यूब चॅनल आलं. मग त्या म्हणजे ही ज्यावेळी चालू करत होती त्यावेळी आमचं ठरलं होतं की आता आम्ही चालू करायचं 1 जानेवारी. तो मुहूर्त पण टळला आमचा 5 वर्षापूर्वी. हिने चालू केलं, 5 वर्षापूर्वी नाही, 2 वर्षापूर्वी हिने चालू केलं, माझं राहून गेलं होतं. 5 वर्षापूर्वी तू आणि तुझ्या मित्राने ठरवलं होतं. आणि मग 2 वर्षापूर्वी आमचं ठरलं होतं आमचं दोघांचं चालू करायचं एकाच दिवशी, पण ते नाही झालं. तर आज सकाळी 15 ऑगस्टला ऐका ना, मी 1 जानेवारीला पहिला व्हिडिओ अपलोड केला ह्याच्या सांगण्यावरून. चला म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात आपण अशी करू. तर हा बोलायला नको 10 जानेवारीला ना माझा बर्थडे असतो, मग तेव्हापासून मग मी टॉपिक काय ठेवू, मग मला आधी सगळं ना विचार करायला पाहिजे. माझा बर्थडे सांगून टाकलास, चांगली गोष्ट आहे ना, विश करतील तुला, गिफ्ट पाठवतील. 10 जानेवारीला करतो, मग नंतर करतो, मग 26 जानेवारी आला. म्हणजे असं करता करताना 2 वर्ष निघून गेली. मी त्याच्या मागून चॅनल ओपन करून पण मी आता
चॅलेंज चॅलेंज करते मला. माझे 6 सबस्क्रायबर आहेत आज रोजी. 10 पण झाले असतील कदाचित, माहित नाही मला. हा, तर कसं आहे माहितीये, आता मी तुम्हाला सांगते, पहिली सबस्क्रायबर हीच आहे. हा, मी तुम्हाला सांगते, कारण मी जी सुरुवात केली होती ती 0 केली होती. हो. हा, तर ते राहू दे. मी जेव्हा सुरुवात केली होती ना, तेव्हा मी खरं सांगू ना, तर मी खरं तर इंट्रोवर्ट होते. म्हणजे असं नाही की मी कोणासमोरही आली आणि पटकन बोलली, अशा स्वभावाची मी तर नव्हते पहिली कधी. आणि नव्हते. आता मी बोलू शकते फाड. हा, ऐक. आता ते नको ना, मला डिस्टर्ब कशाला करतो. पण माझ्या चॅनलची चर्चा झाली आहे, सांग पटपट. हे स्वतःचं प्रमोशन चाललंय मधल्यामध्ये. अरे माझंच युट्यूब चॅनल आहे तो. अरे हा, करा तुझंच आहे. मला वाटतं की स्वतःच्या चॅनलवर बनव. मी माझ्या चॅनलवर वेगळा ब्लॉग घेऊन येईन. हा, बघू चल. हां, तर मी व्हिडिओ बनवायचे तेव्हा मला, म्हणजे मी समोर कोणाला, म्हणजे आईला काय सांगायचे, तू असं कॅमेरा पकड आणि इकडे मान कर. आई अशी मान पकडायची आणि मग मी बोलायचे, कारण मी नाही बोलू शकत होते. आणि त्या काळात ना माझा भाऊ ओमकार, तो पण माझे बरेच व्हिडिओ बनवायचा, आणि आई, अशी दोघं बनवायचे. आणि आता लग्न झालं ना, तेव्हा सागरला पण सांगायचे, तू कॅमेरा सेट कर, क्लिक कर आणि तू जा. मग मी बोलायचे. पण आता मला सवय झाली आणि मग मी थोडंफार म्हणजे बोलू शकते ठीकठाक. तर सागर आमचा हुशारच आहे. आता माझ्या चॅनलकडे सागर आमचा खूप स्मार्ट आहे, हुशार आहे, त्याचं वक्तृत्व खूप छान आहे. मला बोलायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा, त्यामुळे फक्त माझं असं होतं की माझ्या आधीपासून डोक्यात कसं होतं, आपलं यूट्यूब चॅनल असं एकदम स्टँडर्ड असावं, चांगल्या विषयावर आपण बोलावं, चांगले विषय घेऊन यावेत. पण ना, मी हिच्या चॅनलच्या माध्यमातून थोडंसं टेस्टिंग केलं. 1-2 कविता, काही लेख असेनात, काही असेनात. पण मग असं लक्षात आलं की लोकांना जास्त स्टँडर्ड आवडत नाही वगैरे असं. मे बी कदाचित हिचा ऑडियन्स वेगळा असा, माझा ऑडियन्स वेगळा असावा. त्याच्यामुळे मग मी 1 वर्ष अजून डिले केला की जाऊन दे यार, आपल्या कविता कुठे, आपले लेख कुठे, आपले विचार कुठे, आपले टॉपिक कुठे. मग मी म्हटलं की जाऊन दे, हिलाच सपोर्ट करू, आपले मनात जे काही विचार आहेत ते हिला सांगू. कारण ना बघा, मी आता सागरचे कवितांचे व्हिडिओ टाकले होते ना, त्याला म्हणजे इतर यांच्या तुलनेत ना कमी व्ह्यू आहेत. आणि मी माझ्या डेली लाईफ, मी भांडी घासायचा व्हिडिओ टाकला, त्याला 1 लाख व्ह्यू आले. आणि एक चांगली कविता म्हणून दाखवली, त्याला 20-25 हजार पण नव्हते. ऍक्च्युली 20-25 हजार पण खूप झाले माझ्यासाठी. बट सांगते तुम्हाला, एक तुलना करायची झाली तर, म्हणजे लोकांना काय आवडायला लागलंय बघा. जनरेशन ऑडियन्स माझं तसं आहे ना, म्हणजे त्या टॉपिकला अनुसरून त्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे ना. म्हणजे माझी लाईफ, माझी डेली लाईफ, माझ्याबद्दल जाणून घ्यायचंय त्यांना आवडतंय म्हणून मग त्यांनी सबस्क्राईब केलंय ना. मग त्यांना ते आवडणार. अरे तुझे शब्द एकदम असे हाय लेवलचे, ते माझ्याही कधी कधी डोक्यावरून जातात, ते कसे समजतील सांग. मी बंद केले. शुद्ध आणि सोपे सुटसुटीत मराठी शब्द वापरतो मी. आणि अशाच सोप्या सुटसुटीत शब्दांमध्येच मी आता ह्याच्या पुढे लिहत जाईन आणि तेच तुमच्यासमोर घेत येत जाईन. तर विषय असा होता की आजच का चॅनल ओपन केलं. तर जनरली 15 ऑगस्टला मी एकतर म्हणजे ऑफिसला असतो, एकतर मी असतो माझ्या कॉलेजमध्ये किंवा कुठच्याही चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये. मी आतापर्यंत झेंडावंदन केलेलं आहे. म्हणजे शाळा असून दे, कॉलेज असून दे, युनिव्हर्सिटी असून देत, मग मंत्रालय असून दे, दिल्ली असून दे, सगळं माझं करून झालं. यावेळेला आमच्या सोसायटीमध्ये करायचं होतं. मी फर्स्ट टाईम असं सोसायटीमध्ये वगैरे कुठेतरी झेंडावंदन केलं. मग ते अगदी झेंडा बांधण्यापासून अशी सुरुवात होती. तर मला ते चांगलं वाटलं. आणि असं अचानक असं मला ते सगळं आठवलं की अरे, ते गावचं किती मस्त होतं, NCC हे ते, आम्ही परेडमध्ये असायचो, असं असायचं. आणि ते कुठेतरी असं ना, बॅक ऑफ द माइंड अशी ती ठिणगी पेटली की आजच मी अकाउंट ओपन करतो आणि सांगतो सगळं की मी शाळेत असताना कसे आम्ही झेंडावंदन केला, मग कॉलेजमध्ये आमचं झेंडावंदन कसं व्हायचं. कारण आमच्या दोघांची शाळा पण सेम आहे, आमच्या दोघांचं कॉलेज पण सेम आहे. मग तिथे कसं असायचं, मग ते सेक्रेटरी मंत्रालयात कसं असतं, दिल्लीला कसं असतं, तर हे सगळं सांगायचं. तर सांगायचं कसं, हिच्या चॅनलवर सांगून लोकांना आवडेल ना आवडेल माहीत नाही. मग मी म्हटलं मी माझं वेगळं चॅनल बनवतो. 2 जणांनी का बघेनात, पण बघतील असं चांगलं शांतपणे, आणि मला मन मोकळेपणे बोलता येईल. कारण माझे विषय वेगळे आहेत, ते हिच्या चॅनलमध्ये मिक्स व्हायला नको. म्हणून मग मी स्वतःचं चॅनल उघडायचं ठरवलं. चॅनल कसं उघडायचं, काय उघडायचं, ऑलरेडी प्रोसेस मला माहिती होती. चॅनलचं नाव पण माहिती होतं. चॅनलचं नाव जवळपास 5-6 वर्ष झाली आहेत ठरवून. म्हणजे ही अजून माझे 2-3 मित्र आहेत, त्या सगळ्यांना मी चॅनलचं नाव सांगून ठेवलं की माझं चॅनलचं नाव असेल सागर मंथन. ऍक्च्युली 2 नावं आम्ही सुचवली होती. मस्त मी सागर मंथन बोललो तर रिॲक्शन द्यायची, तर त्याच वेळेला मध्ये बोलली. तर माझ्या चॅनलचं नाव आहे
आता आधीच टाळ्या वाजवते, सांगू की नको? सांग सांग सांग. सागर मंथन. हे म्हणजे आई ग. ते नाही का एखाद्या लेक्चरचा कंटाळा आला की आपण टाळ्या वाजवतो आधीच. कॉलेजची सवय आहे, दोघी एकाच कॉलेज मधले आपण, समजलं का? मला माहिती आहे सगळं. हा, तर सागर मंथन या नावाने मी चॅनल उघडलं. ॲक्च्युली मला 2 चॅनल उघडायची होती. सागर मंथनवर जे असेल ते असतील आमचे, म्हणजे मी काही जर लिहितोय ते लेख असतील, किंवा मी काही वाचले आणि त्यातलं काही मी जिस्ट काढलं आणि मला जे समजलं ते असेल, कोकणावरची असेल, संस्कृतीवरती असेल, देश, भाषा, विज्ञान, जागतिक बदल जे काही चालले आहेत घडामोडी, त्याचा मी बऱ्यापैकी अभ्यास करत असतो. जे सामरिक शास्त्र आहे, युद्धनीती आहे, त्याचा मी अभ्यास करत असतो. ह्याच्यासाठी सागर मंथन हे चॅनल असावं. आणि माझ्या ज्या काही कविता आहेत त्याच्यासाठी एक दर्या सारंग नावाने मी कविता लिहायचो. म्हणजे एखादी कविता लिहून दिली की त्याखाली जी सही असायची ती मी दर्या सारंग अशी मारायचो. मग त्या ह्याने एक कविता उघडावी, चॅनल उघडावं. पण मग असं झालं की आतापर्यंत मी एक 20-25च कविता लिहिल्या आहेत. मग 20-25 कवितांसाठी स्वतंत्र चॅनल उघडणं तेवढंसं ते प्रॅक्टिकल नाही आहे. त्याच्यामुळे मग मी सागर मंथनच ठेवलं. कारण सागर मंथनातून जशी 14 रत्न बाहेर पडली होती, त्यातनं अमृत पण होतं, विष पण होतं, सगळं होतं त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे आपलं एकच सागर मंथन राहू दे. त्यातनं कविता पण निघतील, त्यातनं लेख पण निघतील, त्यातनं आचार निघतील, विचार निघतील, आपली मतं निघतील, कोकण दिसेल, महाराष्ट्र दिसेल, कदाचित दुसरी राज्य दिसतील, बाहेरचा देश दिसेल, माहीत नाही. जे काय असेल ते आणि त्यावेळीची परिस्थिती असेल ती. तर त्यासाठी मी ते सागर मंथन उघडले. त्याच्यावर तुम्हाला टॉपिक मिळतील. फक्त माहीत नाही आता मला कसं आहे ते. मी असं चाललो आहे धरून डोक्यात की असे असावेत, तसे असावेत. तर मी थोडं जोरात बोलतोय कारण आमचा एक्सटर्नल माईक आहे ना तो बंद झालाय. तर असा थोडासा इतिहास होता माझ्या चॅनलचा. त्यासाठी मी स्वतंत्र चॅनल उघडले. आज पहिला व्हिडिओ पोस्ट केलाय, त्यामध्ये मी चॅनलविषयी सांगितलंय. उद्यापासून पहिल्या टप्प्यात येतील व्हिडिओ, जे काय असतील ते मी टाकत जाईन. हळूहळू त्याचं काय म्हणतात फ्रिक्वेन्सी वाढवत जाईन. सध्या माझ्याकडे कंटेंट आणि कविता एवढ्या नाही आहेत की मी रोज टाकेन. तर तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. जसं तुम्हाला आवडेल तसं सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हळूहळू ह्याच्यासारखे व्हिडिओ टाकायला मी ट्राय करेन. मॅडम माझ्यासारखे माझ्यासारखे म्हणजे तुझ्यासारखे फास्ट असे भरपूर आठवड्याला 1-2 व्हिडिओ, 2-4 शॉर्ट असं. कारण मी असं जॉबला जाणार, येणार, गाडी चालवणार, ते कधी करणार? त्यात माझा मोबाईल आहे तो 2-3दा असं त्याला विचारलं का ते हँग होऊन जाते. स्वतःचं थोबाड दाखवलं सेल्फीमध्ये तरी तो हँग होतोय. त्याच्यामुळे मी सध्या डिपेंड आहे पूर्णपणे हिच्यावर. मी हिचाच कॅमेरा वापरतोय, हिचाच माईक वापरतोय, हिच्याच आयपॅडवर ते व्हिडिओ एडिट करणार आहे आणि हे सगळं तीच करणार आहे. अरे हिच्या कशाला म्हणतो? आपल्या आपल्या दोघांचा. पण ते बर्थडेला तुला गिफ्ट दिलं म्हणजे तुझं पण दिलं ना तू. हा. आणि गाईस तुम्हाला सांगू, हा माणूस असा आहे की माझा पहिला विचार करतो आणि स्वतःचा लास्ट. ह्याला मी आत्ता जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं ओरडते, मोबाईल घे. नाही, फालतू इन्व्हेस्टमेंट आहे. हा चालतोय ना तोपर्यंत चालू द्या. आणि मी फक्त म्हटलं ना की यार टॅब घ्यायला पाहिजे ना आपण, किंवा आपण कॅमेरा घ्यायला पाहिजे ना, लगेच त्याने मला घेऊन दिला. मी बाबा कधी फोर्स केलं नाही याच्याकडे की घेऊन देच म्हणून, असं नाही. पण ठीक आहे बघा, माझा जॉब आहे, मी माझ्या जॉबमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, मी शिकलो, मी भरपूर डिग्र्या घेतल्या, हे घेतलं ते घेतलं. तसा हिचा जॉब आहे, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट प्रत्येक जॉबला स्वतःला निहारण्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागते. मग हिला ती इन्व्हेस्टमेंट आवश्यक होती. चांगल्या ब्लॉगिंगसाठी चांगला कॅमेरा, एडिटिंगसाठी चांगला टॅब म्हणजे PC, मग आयपॅड, हे सगळं आलं, माईक आला चांगला. त्या इन्व्हेस्टमेंट मी केल्या. ते माझं कर्तव्य आहे. आता तुझं कर्तव्य तू पार पाड. माझे सगळे व्हिडिओ जे आहेत ते तू एडिट करून दे, कारण मला तेवढा वेळ नाही आहे. मी सकाळी किंवा संध्याकाळी दमून येणार, व्हिडिओ बनवणार किंवा शनिवार रविवार बनवणार आणि पोस्ट करायचं काम हिच्याकडे आहे. सगळे ID, पासवर्ड, अकाउंट डिटेल सगळं हिला दिलेलं आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की आमचा सागर खूप हुशार आहे आणि त्याच्या सुपीक डोक्यातून अशा काही कल्पना सुचत असतात. असं काही तो लिहित असतो ना, सुंदर. म्हणजे तो, मी तुम्हाला सांगते की आपण बघा आता एखादा कुठेतरी फिरायला गेलो आणि आपण फोटो काढतो आणि एखादा फोटो आपण जस्ट असा टाकून देतो स्टेटसला. पण हा व्यक्ती असा आहे की ह्याला असंच, म्हणजे हा म्हणतो मला एक फोटो असा रिकामी फोटो टाकलेला आवडत नाही. त्या फोटोच्या खाली 4 लाईन असाव्यात जे वाचून तो फोटो जिवंत झाला पाहिजे असं. बरोबर.
आणि कोणाचा तरी बर्थडे असेल तर आपण हॅपी बर्थडे किंवा असं जस्ट लिहितो ना हॅपी बर्थडे सागर, पण बर्थडे बाबत तर माझे मित्रमैत्रिणी सांगतीलच. हा माणूस नाही, हा माणूस त्या व्यक्तीबद्दल सगळं लिहिणार आणि एवढं सुंदर लिहितो ना, खरंच याचं लिखाण खूप छान आहे, याचं बोलणं पण खूप छान आहे. त्यामुळे मला माहिती आहे की तू लवकरच मला क्रॉस करशील. बघू ना कधी, 10 जानेवारी पर्यंत हिला क्रॉस करायचं माझं टार्गेट आहे. अरे 10 जानेवारी एवढ्या लांबचा कशाला विचार करतो. नाही, 6 महिने एवढं पण फास्ट नाही पळायचं आयुष्यात, थोडं थोडं निसर्गाच्या वेगाने पळायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. बरं, तर तुम्ही मला तर भरभरून प्रेम करताच आणि मला माहिती आहे सागरला पण खूप, म्हणजे माझ्या चॅनलवर ना सागरचे पण सबस्क्रायबर खूप आहेत, तुला बघणारे, तुला आवडणारे असे सबस्क्रायबर पण आहेत. तर असे काही सबस्क्रायबर चोरण्याचा माझा प्रयत्न आहे. नाही असं काही नाहीये. तुम्हाला कंटेंट आवडले तरच तुम्ही चॅनलला माझ्या लाईक करा. तुम्हाला कंटेंट आवडले, मी जे काय लिहितोय, जे काय बोलतोय ते आवडलं तरच लाईक करा, तरच शेअर करा आणि तरच सबस्क्राईब करा. कारण मला कुठेही घाई नाहीये, मला कुठेही चंद्रावर जायचं नाहीये, माझी कोणासोबत रेस नाहीये. माझा एकच जेन्युअन ऑब्जेक्टिव्ह आहे, ते म्हणजे जे काय आहे जेन्युअन कंटेंट टाकावा आणि लोकांना तो आवडावा, बस. तर मला जसं प्रेम दिलं ना तसं तुम्ही ह्याला द्या. मी बाबा बायको आहे त्यामुळे मी असं सांगणार मी असं नाही सांगणार. नाही, तुम्ही सागर ना खूप छान आहे, आमचा छान मुलगा आहे बिचारा. बस 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 समज घ्या. तर सध्या आम्ही इथेच थांबतो. प्रमोशनल व्हिडिओ जास्त नको व्हायला. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ऋषीलाच्या चॅनलला शेअर करा आणि काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ येतील त्याला हाईप करा. हां, आणि सागरच्या चॅनलला पण तुम्ही सागर मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, हाईप करा. आणि बरं, माझ्या मनात आहे म्हणून परत सांगतो की सागर वळंजू टाकलं ना की 2 चॅनल दिसतात, त्यापैकी माझं नाव क्लिअर आहे, सागर मंथन म्हणून आहे. सागर वळंजू पण आहे, पण ते मी कधी म्हणजे आपलं जनरल आपण युट्यूब ओपन करतो ना, मोबाईल ऑन करतो ज्यावेळी मोबाईल ऑन करतो ते माझं ते 10 वर्षापूर्वी सागर वळंजू नावाने ते जनरली एक चॅनल आलेलं आहे, त्याच्यावर व्हिडिओ नाहीत काय नाहीत, 200-250 लोकांनी त्याला सबस्क्राईब करून ठेवलंय. तर ते माझं चॅनल नाही आहे, ते खाजगी वैयक्तिक अकाउंट आहे जे युट्यूबला आपल्याला दिसतं. ते माझं जे स्पेसिफिक चॅनल आहे ते आहे सागर मंथन किंवा सागर वळंजू 10 असं. त्याने एकही व्हिडिओ टाकला नाही तरी पण 250 सबस्क्रायबर आहेत. म्हणजे ते म्हणजे कसं सांगते तुला, सागर माझ्या व्हिडिओवर कमेंट करतो आणि मग कोणतरी जातात, म्हणजे ह्याला लाईक करणारे किंवा ह्याला म्हणजे काय म्हणतात ते आवडणारे शब्द बाहेर पडत नाहीयेत. तुझ्या बाजू बसलाय का सुचतच नाही, शब्द अडकतात इथे घशाला, कंठात. नाही, मला असं जर कोणतरी बसवलं आणि सांगितलं की बोल, तर मग ते मला खूप दडपण येतं, मग तता असं होतं. तर ते ह्याचं हे त्याचं ते. तर अशा प्रकारे आज आम्ही आमचा व्हिडिओ इथेच थांबवतो, कारण आता तत वाढत चाललंय, कारण आज दुपारी झोपली नाही मी. चला तर मग भेटू माझ्या चॅनलवर. बाय बाय, थँक्यू.